नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी शिक्षक श्री कैलास भिला परदेशी, महाराणी ताराबाई कन्या शाळा नंबर 175 चौथीच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे. आपण प्रकरण 11वे शिकते पाढे आणि भागाकार याच प्रकरणाविषयी आपण पुढील माहिती मिळवूया. आता या ठिकाणी पान नंबर 130 वरचे आपण भागाकार तुम्हाला एक सोडून दिलेले आहे. आता हे जे खालचे आहे ते खोके, 3 खोके आणि त्याच्यामध्ये बाटल्या आहेत. एका खोक्यामध्ये 24 बाटल्या आहेत. असे 24 बाटल्यांचे 3 खोके आहेत. आणि याच्यावरून त्यांनी एक प्रश्न बनवलेला आहे. आपण पण फक्त प्रश्न बनवायचे आहेत. प्रश्न त्यांनी काय बनवला आहे पहा, येथे एकूण किती बाटल्या आहेत, किती बाटल्या आहेत, फक्त प्रश्न बनवलेले आहे. आता दुसरे 2 प्रश्न मी बनवले ते लिहिलेले आहेत या ठिकाणी पहा. प्रश्न 1 आहे 2 खोक्यांचे किती बाटल्या, आणि प्रश्न दुसरा आहे 3 खोक्यांचे किती बाटल्या. फक्त प्रश्न बनवायचे. त्याच्यानंतर पान नंबर 131मध्ये तुम्ही जर पाहणार तर या ठिकाणी हे राखीचे पाकिट आहेत. या सगळ्या पाकिटांमध्ये राख्या आहेत आणि 8 पाकिट आहेत ते. तर प्रत्येक पाकिटात 6 राख्या आहेत, बरोबर. तर 8 पाकिट आहे आणि प्रत्येक पाकिटमध्ये 6 राख्या आहेत. याच्यावरून मी प्रश्न बनवला आहे की 8 पाकिटांच्या एकूण किती राख्या. असं हे फक्त प्रश्न पिवळ्या याच्यामध्ये लिहायचे आहे तुम्ही. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, साखरचे सगळे पॅकेट आहेत त्या ठिकाणी. येथे साखरेचे 10 पाकिटे आहेत. सौरभने सर्व पाकिटांचे मिळून एकूण 110 रुपये दिले. आता पण 10 पॅकेट आहेत, लक्ष द्या. 10 पॅकेट आहेत आणि सौरभने ते 10चे 10 पाकिटे घेतले साखराचे आणि त्या दुकानदाराला 110 रुपये दिले 10 पॅकेटाचे. मग याच्यावरून असा प्रश्न मी बनवला आहे, तर एका पाकिटाचे किती रुपये. आपल्याला त्यांनी 10 पाकिटांचे रुपये सांगितले, पण एका पाकिटाचे नाही सांगितलं आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा मी बनवला आहे, तर एका पाकिटाचे किती रुपये. या ठिकाणी तिसरा प्रश्न तुम्ही बनवायचे आहे. येथे 7 ओळीत 35 विद्यार्थी आहेत. 7 ओळी आहेत आणि 7 ओळीमध्ये 35 विद्यार्थी आहे. तर प्रत्येक ओळीत विद्यार्थ्यांची संख्या एकसारखी आहे. ते एकसारखी आहे असं लिहिलं आहे. पहा तुम्ही ओळीमध्ये जर पाहणार तर त्याच्यावरून तुम्ही प्रश्न बनवायचे आहे. वरच्या रांगेमध्ये 5 आहे, दुसऱ्या रांगेमध्ये 5 आहे, सगळ्या रांगेमध्ये 5-5 आहे. तर याच्यावरून तुम्ही प्रश्न बनवायचे आहेत. त्याच्यानंतर आता या ठिकाणी चौथा आहे, हरी, सीमा, चिंकू आणि लक्ष्मी गुवाहाटी जात आहे. किती सगळे आहेत, 4 जण आहेत ते, आणि ते गुवाहाटी जाते. रेल्वेच्या एका तिकिटाचे भाडे 62 रुपये आहे. आता एका जणाचे भाडे 62 रुपये, तर हे लोक 4 जण आहेत. तर त्याच्यावरून तुम्ही प्रश्न बनवा. त्याच्यानंतर 5वं आहे, 1 मीटर कापडाची किंमत 20 रुपये आहे. श्यामने किती कापड खरेदी केले आणि 140 चुकवले. तर आता 1 मीटर कापडाची 20 रुपये, तर श्यामने 140 रुपये दिले. तर याच्यावरून तुम्ही प्रश्न बनवायचे आहे. आणि अनुमान उत्तरासाठी पण अनुमान करा, तर हे पण तुम्ही करू शकता. तर याप्रमाणे याचा अभ्यास तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये करायचे आहे. आणि जे गुणाकार आणि भागाकारचे गणित आहेत या प्रकरणामध्ये, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण करायचे. अभ्यास असतो.